नगर रोडवर मोठी बाजारपेठ असणारे धामणगाव हे अनेक दृष्टिकोनातून वेगळेपण जपणारं मोठ्या लोकसंख्येचं गाव. या गावचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमांमधून हिंदू मुस्लिम बंधुत्वाची शिकवण देणारं हे गाव आहे. हिंदवी स्वराज्याच्या राजाची अर्थात छत्रपती शिवरायांची जयंती ज्यावेळी येते तेव्हा हिंदूप्रमाणेच गावातील मुस्लिम बांधव देखील राजाच्या पालखीच्या भोई होतात. आषाढी वारी हा समस्त हिंदूंसाठी अत्यंत जिव्हाळ्याचा असणारा विषय. जेव्हा आषाढी वारीनिमित्त अनेक दिंड्यांचे गावामध्ये आगमन होते तेव्हा अनेक संत महात्म्यांच्या पालखीचं तसेच साधू संतांचे मनोभावे दर्शन घेण्यासाठी व त्यांच्या स्वागतासाठी हिंदूप्रमाणेच मुस्लिम देखील गर्दी करतात. सर्वजण महाप्रसादाचा एकत्र आनंद लुटतात. संदल हा मुस्लिम बांधवांचा एक महत्त्वपूर्ण धार्मिक कार्यक्रम. या कार्यक्रमाचा आनंद घेण्यासाठी गावातील हिंदू बांधवांची उपस्थिती लक्षणीय असते. रमजान हा मुस्लिमांचा पवित्र सण. ईदच्या दिवशी शिरखुर्मा आणि गुलगुल्यांचा आस्वाद घेण्याकरिता मुस्लिमांकडून हिंदूंना आग्रहांचं निमंत्रण असतं. गावाच्या समृद्धीसाठी वरून राजाच्या आगमनासाठी मुस्लिम लोक मस्जिदीमध्ये एकत्र येऊन प्रार्थना करण्याचं धामणगाव हे उत्तम उदाहरण आहे. या व्यतिरिक्त एकमेकांच्या सुखदुःखात सर्वांनीच एकत्र येणे हे तर नित्याचंच. याच शृंखलेतील सर्वोच्च मानबिंदू म्हणजे धामणगावच्या यात्रा उत्सव. हनुमान जन्मोत्सवाला पैठणहून आणलेल्या कावडीचं पूजन होऊन त्याने मारुतीरायाला अभिषेक घातला जातो व यानेच जल्लोषात सुरुवात होते. यात्रा उत्सवात मानवनिर्मित हत्ती घोड्यांच्या मिरवणूक, ग्रामदैवत पीरसाहेबांचा छबिना, शोभेची दारू, अनेक जणांच्या पीरसाहेबांना नवस, सकाळी हजऱ्या आणि दिमाखदार हंगामा या क्रमाने 3 दिवसांच्या यात्रेला शेवट होतो. अलीकडे नृत्यांगणाला बंदी असल्याने तो नृत्याविष्कार ती अदाकारी आता मात्र नाही. ज्याप्रमाणे आषाढी वारीसाठी माऊलींची, जगद्गुरूंची व इतर मानाच्या दिंड्या प्रस्थान करतात त्यावेळी त्यांच्यासोबत अश्व म्हणजेच घोडा असतो. भाविक भक्तगण असे मानतात की त्यावर प्रत्यक्ष ते समाधीस्थ झालेले संत विराजमान झालेले असतात. अगदी तसेच धामणगावच्या यात्रेत ग्रामदैवत पीरसाहेबांची यथोचित पूजा झाल्यानंतर देवळालीतील देवांचा प्रतिकात्मक घोडा देवळाबाहेर अगदी उत्साहात दिवट्यांच्या प्रकाशात आणि महाराष्ट्राचे वैभव असणाऱ्या लेझिम ढोलांच्या रांगड्या पारंपरिक वाद्यांच्या तालावर आणला जातो. यावेळी या देवाच्या घोड्याला डोक्यावर घेण्यासाठी जागोजागी गावातील ठरलेले मानकरी असतात. मिरवणुकीचा अर्थात छबिन्याचा रीतिरिवाज हा पूर्णतः हिंदूच्या देवदेवतांच्या पालख्याप्रमाणेच असतो. छबिना संपल्यानंतर देवाच्या स्वागतासाठी असलेली पहाटेची शोभेची दारू ही या यात्रेचं मुख्य आकर्षण असते. धामणगाव हे पंचक्रोशीतील शोभेच्या दारू निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेलं गाव. या दारू निर्मितीमध्ये खाजाभाई, जाफर दारूवाले, सय्यद साजेद ही मंडळी वैशिष्ट्य टिकून आहेत. शोभेच्या दारूसोबत येथील कल्पक, नेत्रदीपक लाइटिंग असते. या क्षेत्रात इसाकभाई आणि निसार मंडपवाले यांनी आपला ठसा उमटवलाय. यात्रेच्या निमित्तानं माहेरवाशीने कामधंद्यासाठी दूर गेलेली मंडळी पै पाहुणे ग्रामदेवतांच्या दर्शनासाठी हमखास येतात. सर्वांच्या गाठीभेटी होतात. जेवणावेळी उठतात तो आनंद अवर्णनीय असतो. आज कितीही शहरीकरण झाले असले तरी यात्रेतील मिठाई खरेदी, मोठमोठ्या पाळण्यातील बसण्याचा आनंद, पालातील स्टेशनरी दुकानातील खेळणी घेणं आणि महिलांनी एकमेकींना काकण चुडा भरणं, खिसलेल्या बर्फावर टाकलेले गोड रंगीत पाणी, रेवड्या फुटाणे आणि त्याची चव यातील आपलेपणा शब्दात मांडणं कठीणच. अशा या यात्रेसारख्या उपक्रमातून ऐक्याची, सामंजस्याची, माणुसकीची शिकवण देणारं गाव पण जपणारं गाव नक्कीच आदर्शवंत. प्रतिनिधी शेख समीर, धामणगाव, आष्टी.
स्वागत करत आहे. या ठिकाणी आपल्या तालुक्याचं भूषण महाराष्ट्र केसरी आंधळे महाराज आणि मान्यवृंद शिवाजीराव नाकडे यांचे गावचं स्वागत करत आहे. शिवाजी नाकडे महाराष्ट्र केसरी शहीद चौथं फटक्यापासून स्वागत करा. आता काय करा बरं का, पुढच्या गोष्टी असणार लावायचं का थोडस गती कमी करा. किती बरं का ही गोष्टी होऊन द्या. थोडे खबर याला देऊ टाका पैसे पटपटा. याला देऊ टाका पैसे करा ना. याला पैसेच नाही का स्टेजवर गर्दी करत गावाचं गाव पण जपणारी अशी ही यात्रा दरवर्षी मोठ्या उत्साहात संपन्न होत असते. परंतु मागील 2 वर्षापासून कोरोनाचा जो कालखंड होऊन गेला, या कालखंडामध्ये अनेक धार्मिक, सामाजिक, शैक्षणिक सगळ्याच उपक्रमाला खीळ बसली होती. परंतु यावर्षी आमच्या ग्रामदैवताच्या पीरसाहेबाच्या कृपेनं हे संकट दूर झालेलं आहे. म्हणून मोठ्या उत्साहामध्ये यावर्षी यात्रा या ठिकाणी संपन्न होत आहे. या यात्रेचं प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे
हनुमान जन्मोत्सवापासून या यात्रेचा प्रारंभ होतो आणि शेवट हगाम्याच्या उपक्रमानं केला जातो. अत्यंत पंचक्रोशीमध्ये या परिसरामध्ये या यात्रेचा नावलौकिक आहे. या यात्रेमध्ये जे दूरवर गेलेली मंडळी आहे, ज्या माहेरवासनी आहेत, जे पै पाहुणे आहेत, हे सगळे या यात्रेमध्ये एकत्र जमा होतात. जेवणावळी केली जातात. आज शहरीकरण मोठ्या प्रमाणावर झालेलं आहे, तरी देखील यात्रेमधल्या मिठाईच्या दुकानावरून रेवड्या फुटाणा घेण्याचा आनंद असेल. त्यानंतर मोठमोठे जे या ठिकाणी पाळणे आहेत त्या पाळण्यामध्ये बसणाराचा आनंद असेल, किंवा या ठिकाणी पालावर असणाऱ्या स्टेशनरी दुकानामधून वेगवेगळी खरेदी करण्याचा आनंद असेल. या शहरीकरणापेक्षा सुद्धा या ठिकाणीचा जो आनंद आहे तो निश्चितच सर्व ग्रामस्थांना खूप अनोखा आहे, अवर्णनीय आहे. आणि अशा उत्सवातून सामाजिक ऐक्य निश्चित जोपासलं जातं. या ठिकाणी हिंदू मुस्लिम या दोन्ही समुदायाबरोबर 18 पगड जातीची माणसं गुण्यागोविंदानं एकत्र येतात, एकमेकाशी हस्तांदोलन करतात, एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होतात. असा हा उपक्रम निश्चितच गावासाठी नाही तर अस्सल आणि दर्जेदार मिलन पॅकर्सचा खडा मसाला. स्वादिष्ट आणि रुचकर मिलन पॅकर्स खडा मसाला. मिलन पॅकर्स खडा मसाला.